परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेताई आपल्या सोबत आता गेस्ट सेंटरला उपस्थित आहेत. आपण थेट त्यांच्याशी चर्चा करून या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात. नीलमताई, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरला. आज अचानक इतके कार्यकर्ते कसे काय जमले आणि त्यांनी इतका सगळा हा जो त्यांचा रोष होता तो तुमच्याकडे त्याचा रोख का होता? यामागे कोणाचं काहीतरी कारस्थान म्हणावं किंवा यामध्ये कोणा दुसऱ्याचा हात होता असं तुम्हाला वाटतं का? एक तर साधारणपणे ज्यावेळेला आम्ही मुलाखती घेतल्या आणि मुलाखतींच्या नंतर आम्ही जी याच्यामधली पुणे शहरामधली जी कोर टीम आहे तर त्या सगळ्यांनी मुलाखती घेतल्या. त्याच्यानुसार आमदार विजय शिवतारे, त्याच्यानंतर प्रमोद भानगिरे, रवींद्र धांगेकर आणि अजय भोसले, तर या सगळ्या मुलाखती घेतल्यानंतर आम्ही चौघांनी बसून सर्व ती नावं शॉर्टलिस्ट केली. म्हणजे प्रत्येक विभागात किती इच्छुक आहेत आणि कुठले वॉर्ड आपण मागायचे आहेत. तर त्यावेळेला नावं द्यायची नाहीत, फक्त आपण वॉर्ड द्यायचे असं ठरलं होतं आणि त्यानुसार आम्ही वॉर्डची यादी दिली. ती 35 वॉर्डची यादी होती, पण ती आम्ही परस्पर दिली नाही. माननीय एकनाथजी शिंदे आणि या सगळ्या कामामध्ये मध्यस्थाची भूमिका निभावणारे आमचे मंत्री महोदय उदय सामंत यांच्याकडे ती यादी पाठवली. त्यांच्याकडे पाठवल्यानंतर ती चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठवली आणि त्यांच्याकडून ती गणेश बिडकरांकडे जाऊन गणेश बिडकरांनी त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया, बोलूया असं सुचवलं. आणि त्यानंतर मग ही 35 प्रत्येक यादीवरती चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या पक्षामध्ये बोलतो आणि त्यानंतर तुम्हाला कळवतो. त्यानंतर प्रत्यक्षात त्यांच्याकडून जी यादी आली ती 12 जागांची फक्त होती आणि ज्याच्याबद्दल अर्थातच आम्ही सगळेजण अस्वस्थ झालो, नाराज झालो आणि शिवसैनिकांना कुठून ना कुठून या संदर्भातली माहिती कळली. त्याच्यामध्ये काल मी पत्रकार परिषदेत सांगितलं की काही शिवसैनिकांना, काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही तुम्हाला 1 जागा देऊ का 2 जागा देऊ असंही ते बोलले होते. पण मी त्यांना सगळ्यांना समजावलं की तुम्ही या गोष्टी मनावर घेऊ नका. ही 12 जागांवरती कोणी तडजोड करणार नाहीये. आपली 35ची जी यादी आहे त्याच्यावरती आपण विचार करूया. आणि मग जेव्हा निकषांमध्ये चर्चा झाली त्यावेळेला असं जाणवलं की आम्ही ज्या काही क्लेम केलेल्या जागा होत्या त्या भाजपचेच असणाऱ्या जागा 4 होत्या आणि प्रभाग जरी बदललेले असले, उदाहरणार्थ 10 प्रभागांचे जागा बदललेले आहेत. प्रभाग 1, 3, 4, 5, 6 आणि विशेषतः 33, 19, 41, 38, 37. तर या प्रभागांच्या मध्ये आमचाही भाग येत होता जिथे आमच्या ग्रामपंचायतीत ताकद वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या जागांच्या संदर्भामधला शेवटी छाननी केल्यावरती 25 जागांची आम्ही नीलमताई, तुम्ही अगदी सविस्तर हे सगळं सांगितलं, पण तरी सुद्धा पूर्ण हा रोष आणि रोख तुमच्याकडेच का होता? आणि त्याचबरोबर तुम्ही 35 जागांच्या खाली मग आता कुठेच निगोशिएट करणार नाही आहात का? कार्यकर्त्यांना कसं समजावलं जाणार आहे, इच्छुकांना किंबहुना? एक असं आहे की माननीय शिंदे साहेबांशी प्रत्येक गोष्ट जी मी बोलून करते आहे त्याच्यामध्ये असं मला वाटतं की त्यांचा विश्वास आहे माझ्यावर की कुठलाही त्यांच्या भावना पोहोचवण्यामध्ये मी चांगल्या प्रकारे यशस्वी ठरीन असं त्यांना वाटत असेल, असा विश्वास असेल. दुसरं, त्यातले बरेचसे कार्यकर्ते आमच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातले होते की ज्यांचा माझ्याशी नेहमी संपर्क असतो. अनेक वर्ष आम्ही या निवडणुका पाहतोय की भाजपला जागा गेल्यावरती 2017ला आम्ही स्वतंत्र लढलो, त्याच्यानंतरही आम्हाला फारसं यश मिळालेलं नाहीये हे सुद्धा त्यांना माहिती आहे. परंतु ते माझ्यावरती रोष म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांचा खूप विश्वास पण आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या अपेक्षेने माझ्याकडे येऊन स्वतःची दाद मागितली. दुसरं म्हणजे असं आहे की मी कायम उपलब्ध असते कार्यकर्त्यांना, त्यामुळे त्यांनी आले तर मी त्यांच्याशी चर्चा केली. आणि आता जो वेट अँड वॉच हा जो एक त्यातला व्यक्ती बोलला शिवसैनिक, तेच मी त्यांना सांगितलं की कार्यकर्त्यांचा जास्त विश्वास तुमच्याकडे असल्यामुळे